नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओत सुद्धा किचन आणि घर रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मला आशा आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी नक्कीच नवीन आणि तितकाच उपयोगाचा ठरेल. चला, आजच्या पहिल्या टिपकडे वळूया. तुमच्या घरामध्ये किंवा बाथरूममध्ये सुद्धा अशाच ग्लास पॅनल असलेल्या खिडक्या आहेत का? ग्लास पॅनल्स असलेल्या खिडक्या खूप लवकर काळपट, चिकट होतात. त्यामुळे प्रॉपर व्हेंटिलेशन बाथरूममध्ये, घरामध्ये होत नाही. मग अशा या खिडक्या स्वच्छ करायच्या कशा? बरेच जण या काचा किंवा या खिडक्या स्वच्छ करणं टाळतात. कारण काच असल्यामुळे या स्वच्छ करताना हात कापतात किंवा जखम होण्याची भीती सगळ्यांनाच असते. हात कट न होता, हाताला जखम न होता खिडक्या स्वच्छ करण्याची माझी एक सोपी ट्रिक मी आज तुमच्यासोबत शेअर करते. पहा, त्यासाठी आपल्या किचनमध्ये असलेला एखादा चिमटा आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये जर असे जुने सॉक्स असतील ज्याची जोडी हरवली आहे किंवा थोडेफार लूज झालेले आहेत आणि हे सॉक्स जे तुम्ही वापरत नाही ते सॉक्स घ्यायचे आहेत. सॉक्स नसतील तर जुना एखादा कपडा घ्यायचा आहे आणि तो चिमट्यांच्या अशा दोनही साईडला बांधायचा आहे किंवा रबरने असा सिक्युअर करून घ्यायचा आहे. यानंतर या सॉक्सवरती कुठलंही क्लीनर आपल्याला स्प्रे करायचं आहे. क्लीनर नसेल तर साधं साबणाचं पाणी करून सुद्धा हे सॉक्स तुम्ही ओले करून खिडक्या स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. आता याच चिमट्याच्या मदतीने ज्याला आपण सॉक्स लावलेले आहेत, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सावकाश आपल्याला या विंडोचे पॅनल्स एक-एक करून स्वच्छ करत जायचे आहेत. त्यामुळे तुम्ही पाहाल कुठेही हात न लागता हे जे ग्लास पॅनल आहेत ते स्वच्छ तर होणारच आहेत. त्यासाठी आपल्याला जास्त मेहनतही घ्यावी लागणार नाही. तर ग्लास पॅनल असलेल्या या खिडक्या स्वच्छ करण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आपली पुढची टिप आहे या विलायचीबद्दल. पहा, मसाल्यातला सगळ्यात महागडा पदार्थ जर कुठला म्हटलं तर तो म्हणजे ही विलायची. रोजच्या चहासाठी, कुठल्याही गोडाच्या पदार्थासाठी ही विलायची आपल्याला हवीच असते. त्यातच जर पावसाळा असेल किंवा थंडीचे दिवस असतील तर ही विलायची जर प्रॉपर स्टोअर करण्यात नाही आली तर त्याची जी साल असते ती लवकर खराब होते किंवा त्यात मॉइश्चर जमा होतं. बऱ्यापैकी यामध्ये जाळी लागायला लागते. ही अगदी महागडी अशी विलायची आपली खराब होऊ लागते. आणि म्हणूनच ही विलायची खराब होऊ नये यासाठी जर आत्ताच तुमचा स्वयंपाक झालेला असेल, तर स्वयंपाक झाल्यानंतर गॅसची जी शेगडी असते, साईडचं जे स्टँड असतं ते बऱ्यापैकी गरमच असतं. मग अशा वेळेस ही जी सॉफ्ट झालेली विलायची असेल किंवा ज्यामध्ये अगदी मॉइश्चर जमा झालेलं असेल, अशा या विलायची आपल्याला घ्यायच्या आहेत आणि गॅसची ही जी शेगडी आहे त्याच्या त्या प्लेट्सवरती किंवा स्टँडवरती अशा या एक-एक करून ठेवायच्या आहेत. हे यासाठीच कारण जर विलायची सॉफ्ट झाली तर आपण काय करतो, एक्स्ट्रा एखादा तवा वगैरे ठेवतो किंवा कढई ठेवतो आणि त्यामध्ये अगदी मंद फ्लेमवरती या विलायची गरम करतो. पण तेवढ्यासाठी गॅस ऑन करून किंवा गॅस वेस्ट करण्याचा काहीच फायदा नाही. गॅस ज्यावेळेस गरम असतो त्यावेळेस गरम शेगडीवरती किंवा गरम भांड्यांवरती किंवा गॅसची जी प्लेट असेल, स्टँड असेल त्यावरती सुद्धा ही विलायची जरी तुम्ही ठेवली, तर तरीसुद्धा या विलायच्या पुन्हा अगदी गरम होतात, छान या सॉफ्ट होतात. अर्थातच जर घरामध्ये खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये विलायची जर असतील, तर त्या अशा गॅसवरती गरम होणार नाही. त्यासाठी एखाद्या तव्यामध्ये किंवा पॅन, कढईमध्ये या तुम्हाला गरम कराव्या लागतील. जर कमी क्वांटिटीमध्ये विलायची असतील आणि त्या जर खराब होऊ नये यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता. त्यामुळे अगदी महागड्या अशा विलायची खराब होणारच नाही. आता बऱ्याच जणांनी मला अशाही कमेंट करून विचारलं होतं, की आम्ही डायबिटीज पेशंट असल्यामुळे साखर घालून आम्हाला विलायची पूड बनवणं शक्य नाही. तर विलायची पूड बनवायची कशी त्याचाही एखादा व्हिडिओ बनवा. तर त्यांच्यासाठी ही ट्रिक जी मी आधीसुद्धा शेअर केली होती, पण ज्यांनी पाहिली नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक नक्कीच उपयोगाची ठरेल. तर पहा, बरेच जण काय करतात, जी विलायची आहे ती अशी फोडून त्यातल्या ज्या बिया आहेत त्यामध्ये थोडीशी साखर टाकून मिक्सरला फिरून त्यानंतर या विलायचीची पावडर बनवतात. परंतु आज आपण कुठेही साखर न वापरता ही विलायचीची पावडर बनवायची कशी तेही पाहणार आहोत आणि त्यामध्ये आपण याच्या ज्या साली आहेत त्याचा सुद्धा वापर करणार आहोत. ज्यामुळे अजिबात कुठे या विलायची वाया जाणार नाही. भरपूर अशा पैशांची सुद्धा आपली बचत होणारच आहे. तर पहा, त्यासाठी 1 कप इथे मी फ्रेश विलायची घेतलेली आहे. आता विलायचीची पावडर अगदी छान दुकानात मिळते तशी अगदी सुगंधी फ्रेश अशी बनावी यासाठी नेहमी विलायची अशी जी हिरव्या रंगाची असते ती आपल्याला घ्यायची आहे. अशी खूप जुनाट पिवळी पडलेली विलायची घेऊ नका. त्यामुळे त्याचा जो फ्लेवर असतो तो खूप कमी असतो. सुगंधही हवा तसा काही येत नाही. तर इथे तुम्ही पाहताय मी हिरव्या रंगाची 1 कप विलायची घेतलेली आहे. सगळ्यात आधी ही 1 कप विलायची आपल्याला मंद आचेवरती एखाद्या भांड्यामध्ये कोरडीच भाजून घ्यायची आहे. भाजणं खूप गरजेचं आहे कारण यामध्ये थोडंफार जर मॉइश्चर असेल तर ते कमी होईल
आणि जास्त दिवस ही विलायचीची पावडरही टिकेल, ती जास्त खराब होणार नाही आणि ग्राइंड करायला सुद्धा सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही पाहू शकता एखाद्या कोरड्या भांड्यामध्ये अगदी मंद आचेवरती आपल्याला ही विलायची भाजून घ्यायची आहे. याचा रंग आपल्याला अजिबात बदलायचा नाहीये. आहे असा हा रंग ठेवायचा आहे. फक्त काही मिनिटं आपल्याला ही विलायची अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. फक्त बऱ्यापैकी ती गरम झाली पाहिजे, इतपतच ती आपल्याला भाजून घ्यायची आहे. यानंतर गॅस बंद करून एखाद्या प्लेटमध्ये ती काढायची आहे आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायची आहे. आता एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या अशा मिक्सरच्या भांड्यात ही सगळी विलायची आपल्याला घ्यायची आहे आणि मिक्सरला ती फिरवायची आहे. आता ही विलायची कंटिन्यू अशीच फिरवत राहायची नाही. काही सेकंद आपल्याला गॅप घेत घेत ही विलायची मिक्सरला फिरून घ्यायची आहे. कंटिन्यू जर ही विलायची तुम्ही फिरवली तर गरम वाफेमुळे पुन्हा यामध्ये मॉइश्चर तयार होऊ शकतं. त्यामुळे ही विलायची किंवा तयार विलायची पावडर ही जास्त दिवस टिकत नाही. त्यामध्ये पुन्हा मॉइश्चरही तयार होऊ शकतं आणि हवी तशी पावडरसुद्धा याची बनणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, काही सेकंदाच्या गॅपने ही विलायची फिरून घ्यायची आहे. यानंतर जेवढी काही विलायची पावडर बनली आहे, एका चाळणीमध्ये घेऊन ती अशी चाळून घ्यायची आहे. तर या चाळणीमध्ये वरती जो काही जाडसर पावडर किंवा भुगा या विलायचीचा राहिलेला आहे, तो पुन्हा चाळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पुन्हा आपण पहिल्यांदा जसं काही मिनिटाच्या गॅपने ही विलायची फिरवली होती, अगदी त्याप्रमाणे ही शिल्लक विलायची पावडरसुद्धा आपल्याला फिरून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी चाळणीने ती गाळून घ्यायची आहे. खाली ताटात तुम्ही पाहाल अगदी फाईन म्हणजे अगदी बारीक अशी विलायची पावडर तुम्हाला मिळेल. आता चाळणीमध्ये शेवटी जी जाडसर विलायची राहिलेली आहे, ती तुम्ही चहा पावडरमध्ये टाकून रोजच्या चहासाठी वापरू शकता. आता ही तयार विलायची पावडर स्वच्छ आणि कोरड्या अशा काचेच्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे. अगदी वर्षभर सुद्धा ही विलायची पावडर खराब होत नाही. तुम्ही ही सहज वापरूही शकता. तर तुम्ही पाहिलत कुठेही साखरेचा वापर न करता पूर्ण या विलायचीचा वापर करून विलायची पावडर आपण बनवलेली आहे. तर विलायची पावडर बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आजच्या या व्हिडिओतील कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा ठरला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.